गावाकडून येताना ना दीदी हे ओलं खोबरं घेऊन आली होती. तिच्या घरी ना घरचीच नारळाची झाडं आहेत, त्याचंच हे ओलं खोबरं आहे. तर एवढं सारं खोबरं ती घेऊन आली होती. आता एवढ्या साऱ्या ओल्या खोबऱ्याचं करायचं तरी काय? तर नेमकीच दीदी जॉबवरून घरी आली होती, तर ती बोलली होती आपण या नारळाची चक्की करू म्हणून. तर त्याचीच नाही ते तयारी चालू होती. पहिले तर हे सगळं खोबरं मी बारीक कट करून घेतलं आणि त्यानंतर ना हे मिक्सरला बारीक करून घेणार होते. तर इकडे मी हे सगळं खोबरं मिक्सरला बारीक करून घेत होते आणि दीदीची पण ना दुसरीकडे तिची तयारी चालूच होती. तर इकडे मी सगळं बारीक खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि बारीक केलेलं खोबरं दीदी इथे भाजून घेत होती. त्यामध्ये गावरान तुपाचा पण वापर केला, कारण की गावरान तुपाने ना त्याला एक वेगळीच चव येते. तरी ते 5-10 मिनटं हे खोबरं भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये दूध टाकून घेतलं. आता दूध टाकल्यानंतर परत त्याला 5 मिनटं शिजून द्यायचं आणि त्यानंतर ना चवीनुसार साखर टाकून घ्यायची. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर आपण इथे टाकून घ्यायची. त्याचबरोबर थोडीशी विलायची पावडर पण टाकून घ्यायची, त्याने पण ना खूप छान अशी चव येते. आता याची प्रोसेस सगळी झालीच आहे. आता याला फक्त ना शिजून द्यायचं आहे. यामधलं जेवढं दूध टाकलं होतं ना, ते दूध जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत याला मस्त असं कलर चेंज होईपर्यंत शिजून घ्यायचं. पाहू शकता इथे मस्त अशी ओल्या नारळाची बर्फी तयारच झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा.